इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाची समरी रायटिंगची ॲक्टिव्हिटी नंबर 3 आपण आता शिकूया. लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स, समराइज अ स्टोरी, कॉन्व्हर्सेशन, प्ले, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच ऑर डिबेट. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. 1. प्रोव्हाइड इनफ एक्सपोजर्स फॉर लिसनिंग, ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वाव द्या. मोटिवेट लर्नर्स दॅट दे कॅन स्पीक इन इंग्लिश, विद्यार्थी इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त बोलतील यासाठी त्यांना प्रेरणा द्या. मेक लर्नर्स हॅबिच्युअल फॉर यूजिंग फ्रेजेस अँड चंकिंग वर्ड्स, विद्यार्थी शब्द जास्तीत जास्त वापरतील, अर्थपूर्ण शब्द त्यांचे समूह वापरतील यासाठी त्यांना अधिकाधिक सवय लावा. क्रिएट ॲन इंग्लिश स्पीकिंग इकोसिस्टम इन द क्लास, वर्गामध्ये इंग्रजी बोलण्याचं पोषक वातावरण तयार करा. कंडक्ट रोल प्ले ॲक्टिव्हिटीज इन द क्लास, क्लासमध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या पात्र सादरीकरणाच्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम हे राबवा. अरेंज डिबेट ऑन एनी इंटरेस्टिंग टॉपिक, एखाद्या अतिशय मजेदार आवडीच्या टॉपिकवरती डिबेट हा आयोजित करा, वादविवाद स्पर्धा घ्या. फॉर्म लर्नर्स क्लब तयार करा. आणि लास्ट इन्स्ट्रक्शन आहे, असाइन द लर्नर्स टू कंप्लीट सम कॉन्व्हर्सेशन ऑर डायलॉग्स, विद्यार्थ्यांना एखादं संभाषण किंवा एखादा संवाद पूर्ण करण्यासाठी अभ्यास द्या. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना आहेत. फॉर्म ग्रुप्स तयार करा. फॉर्म लर्नर्स क्लब तयार करा. यूज फ्रेजेस अँड चंकिंग वर्ड्स वाईल कन्व्हर्सिंग, बोलत असताना फ्रेजेस आणि चंकिंग वर्ड्स म्हणजे शब्दांचे गट किंवा अर्थपूर्ण शब्दसमूह यांचा एकत्रितपणे सराव करा, वापर करा. एनरिच व्होकॅब्युलरी, शब्दार्थांचा साठा वाढवा. रीड अँड अंडरस्टँड द कन्व्हर्सेशन, संभाषण वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. गेस द मिसिंग डायलॉग्स, वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द डायलॉग रायटिंग, डायलॉग रायटिंगमधले म्हणजे संवाद लेखनामधले जे वर्ड्स, डायलॉग्स, फ्रेजेस मिसिंग असतील, ते दिलेले नसतील, ते काय असतील त्याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करा. प्रिपेअर ऑन द गिवन टॉपिक ऑफ डिबेट्स, डिबेटसाठी वादविवाद स्पर्धेसाठी जो टॉपिक दिला असेल त्या टॉपिकची तयारी करा. यूज डिक्शनरी फॉर सर्टन वर्ड्स फॉर मीनिंग अँड प्रोनाऊन्सिएशन, जे विशिष्ट वर्ड्स असतील, नवीन असतील, कठीण असतील, त्या शब्दांचे उच्चार आणि अर्थ पाहण्यासाठी डिक्शनरीचा वापर करा. टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन रोल प्लेईंग, जे पात्र सादरीकरण याची ॲक्टिव्हिटी असेल त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या. आणि लास्ट, डेव्हलप द कॉन्व्हर्सेशन बाय यूजिंग युअर इमॅजिनेशन, आपली स्वतःची कल्पनाशक्ती वापरून कॉन्व्हर्सेशन हे डेव्हलप करा, विकसित करा, वाढवा. आता एक लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे, ही आपल्याला सॉल्व करायची आहे. रीड द कॉन्व्हर्सेशन अँड राईट समरी ऑन इट, खाली कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, त्याची समरी लिहायची आहे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचं आहे. आता आपण आधी कॉन्व्हर्सेशन वाचू आणि समजून घेऊ. माईक, गुड मॉर्निंग जॉन, आय एम माईक. जॉन, गुड मॉर्निंग. माईक, हाऊ आर यू डुईंग? जॉन, आय एम डुईंग फाईन, थँक यू. माईक, हाऊ वॉज द ट्रॅफिक कमिंग ओव्हर हिअर? इकडे येताना ट्रॅफिक कसं होतं, रहदारी कशी होती? जॉन, आय एम सो ग्लॅड दॅट द ट्रॅफिक वॉज लाईट दिस मॉर्निंग, ह्या सकाळी ट्रॅफिक, रहदारी ही कमी होती म्हणून मी आनंदी आहे. नो ट्रॅफिक जॅम अँड नो ॲक्सिडेंट्स, आणि ट्रॅफिक, रहदारी जास्त नाही त्यामुळे ॲक्सिडेंटचाही, अपघाताचाही धोका नाही. माईक, दॅट इज गुड. जॉन, लेट्स स्टार्ट द इंटरव्ह्यू. आर यू रेडी? तू तयार आहेस मग इंटरव्ह्यूसाठी? जॉन, येस आय एम. माईक, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी प्रॉपरली इंट्रोड्यूस माय सेल्फ, सर्वात आधी मी स्वतःचं तुला व्यवस्थितपणे परिचय करून देतो. आय एम द फायनान्स
department manager. As you know, there is an open position in my department and I need to fill this position as soon as possible. तर मी फायनान्स डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे. जसं की तुला माहीतच आहे की इथं एक खुले पद आहे या डिपार्टमेंटमधलं आणि हे पद मला लवकरात लवकर शक्य होईल तितक्या लवकर मला भरायचं आहे. जॉन, प्लीज टेल मी अ लिटल बिट अबाउट द पोजिशन. मग मला कृपया सांगा या पोजिशनविषयी आणखी थोडी माहिती. माईक, इट इज ॲन एंट्री लेवल पोजिशन. ही प्रथम प्रवेशिक असे पद आहे, म्हणजेच साधे पद आहे. द न्यू एम्प्लॉई विल हॅव टू वर्क क्लोजली विथ द अकाउंटिंग डिपार्टमेंट. He will also have to deal with the bank on a daily basis. John, what type of qualifications do you require? मग ह्या पोझिशनसाठी कोणती पात्रता आवश्यक असेल? माईक, I require a 4-year college degree in finance. फायनान्समध्ये 4 वर्षाची डिग्री हवी आहे. सम वर्किंग एक्सपिरियन्स वुड बी हेल्पफुल. आणि थोडा कामाचा अनुभव असेल तर तो अधिक फायद्याचा ठरेल. जॉन, what kind of experience are you looking for? कोणत्या प्रकारचा अनुभव तुम्हाला हवा आहे? माईक, डुईंग ऑफिस वर्क इज गुड. ऑफिस वर्कचा जर अनुभव असेल तर छान. हावेवर, सिन्स, तथापि, दिस इज अन एंट्री लेवल पोजिशन. हे पद एंट्री लेवलचं असल्यामुळे आय डू नॉट रिक्वायर अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. जास्त एक्सपिरियन्स नसला तरी चालेल. आय एम विलिंग टू ट्रेन द न्यू पर्सन. तर नवीन व्यक्ती जरी असेल तरी त्याला मी प्रशिक्षित करण्यास इच्छुक आहे. जॉन, दॅट इज ग्रेट. हे आहे कॉन्व्हर्सेशन. या कॉन्व्हर्सेशनचं आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? समरी लिहायला सांगितलेली आहे आणि त्याला योग्य ते टायटल द्यायचं आहे. आता आपण पाहूया याची समरी. ॲन इंटरव्ह्यू फॉर एंट्री लेवल पोजिशन हे आहे टायटल. आता याची समरी. हिअर फायनान्स डिपार्टमेंट मॅनेजर माईक इज टेकिंग ॲन इंटरव्ह्यू ऑफ जॉन. Mike informs that he wants to fill the entry-level position in accounting department, which will have to deal with the bank daily. He required 4-year college degree in finance to do office work with some experience. अशा प्रकारे या कॉन्व्हर्सेशनचं हे आहे समरी रायटिंग. आता इथे एक सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे काही फ्रेंड्समधलं आणि त्या कॉन्व्हर्सेशनचं समरी रायटिंग करायचं आहे. आधी आपण कॉन्व्हर्सेशन वाचून घेऊया. लॉरी, सो व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर दिस वीकेंड? क्रिस्टी, आय डोंट नो. डू यू वॉन्ट टू गेट टुगेदर ऑर समथिंग? सारा, हाउ अबाउट गोइंग टू सी अ मूवी? लॉरी, that sounds like a good idea. Maybe we should go out to eat. Sarah, it is fine with me. Where do you want to meet? Christy, let's meet a summer pizza house. I have not gone there for a long time. Laurie, good idea again. I heard they just came up with new pizza. It should be good because Summer Pizza House always has the best pizza in town. Sarah, when should we meet? Christy, well, the movie is shown at 2 p.m., 4 p.m., 6 p.m. and 8 p.m. Laurie, why don't we go to the 2 p.m. show? We can meet at Summer Pizza House at noon. That will give us plenty of time to enjoy our pizza. Sarah, my cousin Karen is in town. Can I bring her along? I had to leave her home alone. Christy, Karen is in town? Yes, bring her along. Sarah,
She will be happy to meet both of you again. Okay, bye. See you all. हे आपण कॉन्व्हर्सेशन वाचलं. अतिशय सोपं कॉन्व्हर्सेशन आहे, आपल्याला नक्कीच समजलं असेल आणि आणखी त्याची आयडिया याच्यातून येईलच. समरी ऑन अबव कॉन्व्हर्सेशन. वीकेंड प्लॅन्स हे या कॉन्व्हर्सेशनचं आहे टायटल. वीकेंड प्लॅन्स. त्याची समरी आपण वाचूया. हिअर 3 फ्रेंड्स लॉरी, क्रिस्टी and Sarah are making plans for the coming weekend. Laurie is asking about what to do in the weekend. Sarah is suggesting watching and enjoying a movie. All 3 friends agree with her and decided to watch a movie. They decided to meet at Summer Pizza House and also enjoy delicious pizza too. Thus 3 friends planned their weekend. ही अतिशय सोपी आणि सर्वसमावेशक समरी याचं वाचन आपण केलं आणि समजून घेतलं. तर अशा प्रकारे या 2 एक्झाम्पल्सवरून आपल्याला समजलं असेल की या कॉन्व्हर्सेशनची समरी कशी लिहायची. प्रॅक्टिससाठी हे उदाहरण दिलेलं आहे. हे अंडरस्टँडिंग बेस्ड उदाहरण आहे. हे कॉन्व्हर्सेशन डायलॉग वाचायचा आणि त्यामधील ब्लँक्स जे असतील त्या ब्लँक्सच्या ठिकाणी कोणते एक्सप्रेशन्स येतील ते आपल्याला इथून लिहायचे आहेत निवडून. कंप्लीट द डायलॉग्स बाय यूजिंग फ्रेजेस अँड डायलॉग्स गिवन इन द ब्रॅकेट अँड राईट समरी ऑन इट. त्यानंतर हे कंप्लीट करून आपल्याला समरी लिहायची आहे या डायलॉगची. इंटू ब्रॅकेट देर आर फॉलोइंग dialogues. How are you? What about you? Through online studies going on. Dialogue. Minu. Hello Nilu. Dash dash. Nilu. I am fine dear. Dash dash. Minu. Me too fine. How are you? Dash dash. Nilu. My studies are going well. Due to pandemic, classes are being conducted online. Minu. Yes Nilu, I am also studying dash dash. Nilu. We are facing the same situation. आता इथं ब्लँक्समध्ये काय येईल ते बघूया. हॅलो नीलू. मग आय एम फाईन डिअर आहे पुढचं. तर इथं काय येईल, क्वेश्चन येईल. काय, हाऊ आर यू. मग आय एम फाईन डिअर. व्हॉट अबाउट यू. मग त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे मीनूने. मी टू फाईन. हाऊ आर युअर. आता इथं काय बसेल बरं, हाऊ आर युअर स्टडीज गोईंग ऑन इथं येईल. मग हे वाक्य आणि त्याच्यापुढे येस नीलू, आय एम ऑल्सो स्टडीइंग थ्रू ऑनलाईन अँड वी आर फेसिंग द सेम सिच्युएशन. हे कंप्लीट केलं डायलॉग. त्यानंतर याची समरी विद्यार्थ्यांना लिहायची असेल. कशी येईल समरी थोडक्यात आपण समजून घेऊ. Here Minu and Nilu are talking about their online study. They greet each other and Nilu told Minu that her study is going well and due to pandemic classes, both Nilu's and Minu's studies and classes are being conducted online. Both are facing same situation. Like this you can write the summary of it. Here extension activity, parallel activity reinforcement is given for practice again. Find more dialogues on internet and summarize it. Give it suitable title. More dialogue म्हणजे आणखी काही डायलॉग्स इंटरनेटवरून शोधायचे आणि त्यांचे समरी लिहायचे आणि त्यांना सुटेबल योग्य ते टायटल द्यायचं. इव्हॅल्युएशन. डू यू अंडरस्टँड हाऊ टू राईट अ समरी. विद्यार्थ्यांना प्रश्न शिक्षक विचारतील आणि विद्यार्थी त्यांना समरी कशी लिहायची हे समजलं की नाही हे ते सांगतील. सिलेक्ट एनी लेसन फ्रॉम युअर टेक्स्टबुक अँड समराइज इट. मग विद्यार्थी आणखी प्रॅक्टिससाठी टेक्स्टबुकमधील कोणताही
पार्ट घेतील, लेसन घेतील आणि त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करतील. इथं दीक्षाची लिंक दिलेली आहे व्हिडिओची. यू कॅन विजिट दॅट लिंक टू माय टेकअवे. टुडे आय लर्न. विद्यार्थी काय शिकला? स्टुडंट लर्न टू समराइज द कॉन्व्हर्सेशन. या ॲक्टिव्हिटीमधून संभाषण, डायलॉग्स यांचं सारांश कसा लिहायचा हे विद्यार्थी शिकलेत. मग विद्यार्थ्यांना होमवर्कमध्ये इथं काय लिहायचं आहे? एक म्हणजे सुरुवातीपासून बघूया. विद्यार्थ्यांना लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये हा क्वेश्चन लिहायचा, त्यानंतर हे संभाषण लिहायचं आणि त्याची समरी लिहायची. त्यानंतर ही सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहे, ही पण लिहिली तर सराव चांगला होईल आणि हे याचं उत्तर. त्यानंतर प्रॅक्टिससाठी हे ब्लँक्स भरून त्यानंतर त्याचा योग्य टायटल देऊन समरी लिहायची असेल या कॉन्व्हर्सेशनची. प्रॅक्टिससाठी या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल, डायलॉग्स शोधून त्याची समरी. त्यानंतर टेक्स्टबुकमधील एखादा लेसन घेऊन त्याची समरी. म्हणजेच या प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली तर आपला जो उद्देश आहे तो सफल होईल. समरी रायटिंग हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.